कोणाचा माईक ओपन आहे? सार्थक वाघमारे, मी काही न सांगता तुला अगोदर रिमूव्ह करतो. कोण आहे सर हा सार्थक वाघमारे? नवीन आहे का जुना आहे? आता नवीन जुने सगळ्यांना माहितीच झालेलं आहे ना. एंट्री केली की माईक बंद करायचा माहिती झालं ना सगळ्यांना. विनाकारण इकडे डिस्टर्ब होत राहतो. बघा लक्ष द्या इकडं, एक लक्ष द्या. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, समजा 7 चा टेबल आपल्याला करायचा आहे. तुम्हाला विचारलं 7 8 जा किती, तर तुम्ही काय करता 56 सांगता. मात्र ज्याला 7 चा टेबल करेक्ट पाहत नाही तो काय करतो, डोळे बंद करतो आणि आतल्या आत काय करतो मनातल्या 56 असं करतो की नाही? म्हणजे काय 7 1 जार 7 7 2 जार 14 आणि 7 3 जार 21 असं तो काय करतो 7 8 जा असं तो काउंट करतो. बरोबर. इन द सेम मॅनर, लक्ष द्या अगोदर अगोदर समजून घ्या. इन द सेम मॅनर समजा आपल्याला सिंपल फ्युचर मधला एखादा क्वेश्चन बनवायचा आहे. आता बघा सिंपल फ्युचर लिहा, वरती लिहा, हेडिंग लिहा अगोदर. सिंपल फ्युचर सिंपल फ्युचर प्रॅक्टिकल क्वेश्चन टार्गेट 350. ठीक आहे, 350 चा आपण टार्गेट घेऊ. बघा रे क्वेश्चन कसे बनवायचे लक्षात घ्या. बर, आता मला सिंपल फ्युचरचे आपण जे सेट बनवले, आता सेट का कसे बनवले, आपण कासाठी बनवले, आपल्याला टार्गेट काय आहे, आपल्याला क्वेश्चन बनवता आला पाहिजे आणि क्वेश्चन बोलता आला पाहिजे. बिकॉज कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर एकाच वर्ड मध्ये असतं, हे आपण पाहिलेलं आहे. तसं फॉर एक्झाम्पल व्हॉट विल यू टेक इन डिनर और व्हॉट विल यू हॅव इन डिनर, तुम्ही डिनर मध्ये काय खाणार. सो आय विल हॅव, ओके, डिनर मध्ये काय खाणार, तर तुम्ही काय करता आय विल हॅव म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणता 1 भाकरी ओनली. म्हणजे तुम्ही क्वांटिटी सांगता. आई म्हणते तुला तू जेवणामध्ये काय खाशील, तुम्ही काय करता 1 भाकरी आणि भाजी म्हणता का, तुम्ही काय म्हणता 1 भाकरी. म्हणजे आईला अपेक्षित काय असतं की तू ऍक्च्युअली किती भाकरी खाशील, है ना. तू किती भाकरी खाशील, तुम्ही काय म्हणता 1 भाकरी पण म्हणत नाही, काय म्हणता 1. किती भाकरी खाशील, तुम्ही काय म्हणता 1. 1 भाकरी पण म्हणत नाही. प्रथमेश आणि प्रतीक्षा कशाला, तुम्ही जॉईन केल्या लगेच तुम्ही माईक बंद करायचा, डिस्टर्ब करू नका. एकतर आरामशीर येता. हा 8 वाजता क्लास असतो, 8:10 काय काम आहे तुमचं, येऊ नका उशीर झाल्यावर. उशीर होत असत तर येऊ नका, त्या दिवशी क्लासला यायचं नाही. काही कुणी कधी पण येत आहे. आता लेट आले मी परमनंट काढून टाकेल जर लेट कुणी आलं तर. हा लक्षात घ्या, म्हणजे आम्ही अगोदर येऊन बघायचं, तुम्ही आरामशीर यायचं का. लक्षात घ्या इकडं मी काय बोलतो ते. सो आपण आई विचारते की बाबा किती भाकरी खाशील, आपण काय म्हणतो 1. 1 भाकरी देखील म्हणत नाही. म्हणजे कोणताही क्वेश्चन बघा प्रॅक्टिकली, क्वेश्चनचा आन्सर आपण फक्त आणि फक्त एकाच वर्डनं देतो. याचा अर्थ टू स्पीक यू मस्ट नो हाऊ टू स्पीक द क्वेश्चन. आणि त्याच्यामुळे आपण क्वेश्चन्स वर फोकस करतो आपल्या कॉन्व्हर्सेशन साठी. ठीक आहे. सो आता तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली क्वेश्चन कसा बनवायचा. सांगा मला, कोणीही मला एक क्वेश्चन सांगा. पॉझिटिव्ह सांगा किंवा निगेटिव्ह सांगा, वर्बल सांगा किंवा WH सांगा कोणी पण एक क्वेश्चन सांगा. लवकर लवकर सांगा, टाइमपास करू नका. अथर्व रेकॉर्डिंग चालू आहे. अथर्व सांग. सर आज टेस्ट घेतीन का.
सर आज टेस्ट घेतील का? बघा रे वाक्य, बघा बघा वाक्य. सर आज टेस्ट घेतील का? सगळेजण शांत लक्ष द्या. आपल्याला खूप सगळे क्वेश्चन कम्प्लीट करायचे किंवा यु नो लिहायचे असं अजिबात नाही. आपलं टार्गेट अचीव करायचं नाही, कम्प्लिशन करायचं नाही. आजच मला एका पालकांचा फोन आला होता. मी त्यांना समजावून सांगितलं. सर म्हणे आमचा मुलगा अमुक अमुक इयत्तेमध्ये आहे. त्यांनाही ते अर्थात त्यांना ते समजलं. तर त्याला आणखीन काय इंग्लिशचा युनिट मधील एकही युनिट घेतलेला नाही. तर त्यांना सांगितलं की 1 ते 1.5 महिना मुलांचं काय बेसिक फाउंडेशन बनवणं चालू आहे. परवा मी असेंब्लीमध्ये सांगितलं होतं ना रे. मग तुम्हाला आपल्या पालकांना सांगता येत नाही की अगोदर आपल्याला फाउंडेशन बनवायचंय. विदाउट फाउंडेशन जर बिल्डिंग बांधली तर आपली बिल्डिंग पडल. आणि तुम्हाला मी बोलून दाखवलं होतं. हा, केळी घ्या केळी, हा 40 रुपये डझन, अशा पद्धतीने तुम्हाला मी मिमिक्री देखील करून दाखवली होती. तुम्ही पालकांना सांगत नाही का रे गाढवांनो? पालकांना समजावून सांगा की आपलं फाउंडेशन झाल्याशिवाय बिल्डिंग बांधायची नसते. ज्यांना गडबड आहे बिल्डिंग बांधणे, त्यांची बिल्डिंग बांधून देऊ. पडलीच तर जबाबदारी आमची नाहीये. समजून घ्या. पालकांना सांगा की काय चाललंय, कसं चाललंय, काय टीचिंग होतंय. त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे ना. का मला सांगा, जर इंग्लिशचा टीचर काय शिकवत नाही समजा, तर इंग्लिशच्या टीचरने डान्स केला पाहिजे तिथं. मग सांगा डान्स केला होता आज. हा, म्हणजे काय घडतं ते सांगा. तुमच्या नोटबुक दाखवा. सो दॅट तुमच्या पालकांना वाटेल की हा, तुम्ही सरळ सांगता की आमचा बुक मधील काय आणखीन टीचिंग नाही केलं. अरे पण त्याच्या अगोदर तुम्हाला आजूबाजूचा परिसर माहिती झाला पाहिजे ना व्यवस्थित. तो जनरल गोष्टी चालू आहे ते त्यांना सांगा. आणि त्या पद्धतीने मग पालकांना वाटेल ही असं काहीतरी चाललंय. ठीक आहे. ओके. बघा रे, सर आज टेस्ट घेतील का? जर तुम्ही अभ्यास केला, आपला लक्षात आणलं, तर हा बघा पॉझिटिव्ह मध्ये आपण काय केलं, 3 प्रकारचे क्वेश्चन बनवले. एक सिंपल सेंटेन्स, दुसरा वर्बल क्वेश्चन, तिसरा डब्ल्यूएच क्वेश्चन. कोण बोलतात ते? निगेटिव्ह मध्ये पण एक सिंपल निगेटिव्ह, दुसरा वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह, तिसरा डब्ल्यूएच क्वेश्चन निगेटिव्ह. लेट येऊ नका रे कोणी. आता इथून पुढे जर लेट कोणी आलं ना, मी त्यांना लक्षात ठेवील, त्यांना अर्जंट काढून टाकेल. तर लक्ष ठेवा कोण कोण लेट येते, त्यांच्यावर उद्यापासून कारवाई करू आपण. लेट येणाऱ्यांवर उद्यापासून कारवाई. आज आपण त्यांना ताकीद देऊ. जे लेट येतील त्यांच्यावर उद्यापासून कारवाई होईल. लक्षात घ्या. बर, लक्षात येतं. तर हे वाक्य जे आहे, हे वाक्य आपलं कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? शेवटी का आहे म्हणजे तो वर्बल क्वेश्चन आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या रे. शेवटी का आहे म्हणजे तो वर्बल क्वेश्चन आहे. बर, दुसरी गोष्ट, हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर हा पॉझिटिव्ह आहे. हा कुठला क्वेश्चन आहे? पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. याचा अर्थ बघा, जर आपल्याला हा क्वेश्चन बनवायचा असेल तर आपल्याला इथून चालू करावं लागेल. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथून चालू करायचं. मग हे वाक्य बनलं की मग हे दुसऱ्या नंबरचं बनेल आणि 3 नंबरचं बनेल. म्हणजे काय? सिंपल सेंटेन्स, त्याच्या साह्यानं वर्बल क्वेश्चन आणि त्याच्या साह्यानं डब्ल्यूएच क्वेश्चन, असं आपण करतो. म्हणजे 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, अशा पद्धतीने. जर समजा इथला बनवायचा असेल डब्ल्यूएच, तर इथून आपला स्टार्टिंग पॉइंट हाच आहे. इथून आपल्याला याच्या साह्यानं आपल्याला निगेटिव्ह बनवायचा, त्याच्या साह्यानं वर्बल क्वेश्चन निगेटिव्हचा बनवायचा आणि त्याच्या साह्यानं डब्ल्यूएच क्वेश्चन निगेटिव्हचा बनवायचा. आता जो आपला क्वेश्चन तो कोणता आहे? हा क्वेश्चन आहे वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्हचा आहे. मग मला सांगा, हे जर का काढलं तर आपला क्वेश्चन सेंटेन्स काय तयार होईल? सर आज टेस्ट घेतील. लक्षात घ्या सगळेजण. सर आज टेस्ट घेतील. मग याला कसं बनवायचं? सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. जेवढे लोक क्लासला आहेत, एव्हरीबडी प्लीज लिसन व्हेरी केअरफुली. बघा, शेवटीचं का काढायचं, साध्या वाक्यात रूपांतर त्याचं करायचं डोक्यातल्या डोक्यात, आणि सर आज क्लास घेतील
हे डोक्यातल्या डोक्यात बनवायचं. सर आज क्लास घेतील याचं काय होईल मला सांगा. तोंडी तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे. काय सांगा सांगा मला सगळेजण मिळून सांगा. हा बोला रे. Sir, will take test today. नवीन मुलं सांगा. सर विल टेक क्लास टुडे. सर विल टेक क्लास टुडे. सगळ्यांना क्लिअर आहे का बघा. सर विल टेक क्लास टुडे. नवीन लोकांना सगळ्यांना क्लिअर आहे का. सो हे तुमच्या ब्रेन मध्ये ऍट द बॅक ऑफ युअर माइंड मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचंय. जसं 7 × 1 = 7 करतो तसं मनातल्या मनात सर विल टेक क्लास टुडे असे डोळे बंद करून सर विल टेक क्लास टुडे. आता डोक्यात काय करायचं. वर्बल क्वेश्चनला आपण काय करतो. या प्रकारच्या वाक्यांमध्ये वाक्यातील विल घेतो आणि सुरुवातीला ठेवतो. बरोबर आहे का रे. येस ऑर नो. मग काय होईल याचं वाक्य. विल सुरुवातीला ठेवल्यास सांगा. Will सांगा sir रे. take class today? Will sir take class? विल सर टेक क्लास टुडे. हा टेस्ट आहे तिथे. सर टेस्ट आहे. अच्छा टेस्ट. हा टेस्ट आहे ना ठीक आहे. विल सर टेक टेस्ट टुडे. सगळ्या नवीन मुलांना हे क्लिअर झालं का. बघा काय केलं आपण. हा वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी आपण मनातल्या मनात काय केलं. हा साधा क्वेश्चन साधं सेंटेन्स बनवलं. सर आज क्लास घेतील आणि साधं सेंटेन्स कसं बनवायचं. वर्बल क्वेश्चनचं सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं. वर्बल क्वेश्चन मध्ये आलेला शेवटचा का काढून टाकायचा बनतं आपलं सिंपल सेंटेन्स. ते सेंटेन्स बनवलं की मग आपल्याला त्यातील हेल्पिंग वर्ब जे आहे इथं हेल्पिंग वर्ब बनण्यापेक्षा ऑक्झिलरी वर्ब बनवू. कोणतं ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे. कोणतं आलं इथं विल आलेलं आहे. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे नाही. ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे. सो जे हेल्पिंग वर्ब आहे ते सुरुवातीला ठेवायचं आणि अख्खं वाक्य रिपीट करायचं. तर सर विल टेक क्लास टुडे मधलं विल इकडे घेतलं. विल सर टेक क्लास टुडे. नवीन सगळ्या मुलांना समजलं का. येस ऑर नो बोला लवकर. नवीन मुलांना समजलं का. नवीन विराज जुनाच आहे तो. नवीन मुलांना समजलं का. नवीन मुलांनी सांगा. यस सर. तो न्यू आहे का. ओके ठीक आहे. विराज बर. चला पुढं. हा पुढचं वाक्य सांगायचं. हे 1 नंबर वाक्य झालं. नंबर 1 असे आपल्याला 350 बनवायचे. चला कोणताही सांगा. पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल. मी सांगू का. सर विराज. तो थांब जरा. मी अगोदर सांगतो. तो उद्या तुझ्या बरोबर का येणार नाही. बघा कोणातरी पालकांच्या घरी खूप गोंधळ चाललेला आहे. कशाला बंद करा क्लास 1 तास. उद्या शिकवू द्या काय अर्थ नाही एवढा गोंधळ. किंवा त्याला दुसऱ्याच्या घरी लावा 1 तास. तुमच्या घरी जर काय काम चाललं असेल तर तुमच्या गावातल्या इतर मुलांच्या घरी लावा ज्यांच्या घरी गोंधळ नसतो. त्याला शिकू द्या ना जरा. बघा शिकल्याशिवाय आपल्यामध्ये बदल होणार नाही. मग पुढच्या पिढीला शिकू द्या जरा शांततेनं. बघा रे आता लक्ष द्या. सो तो तुझ्यावर येणार नाही का. पॉझिटिव्ह साईड निगेटिव्ह साईड. पॉझिटिव्ह मधलं नंबर 1 नंबर 2 नंबर 3. निगेटिव्ह मधलं 1 2 3. एक लक्ष द्या रे सगळे लोक. आता मला सांगा हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे का हे का निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह. सांगा रे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे. बरोबर नाही आलं इथं. बरोबर आहे की नाही. आता निगेटिव्ह मधला आता तुम्हाला विचार करायचा आहे. निगेटिव्ह मधलं काय हे क्वेश्चन. कारण का प्रॅक्टिस आपण काय करणार आहे करतोय क्वेश्चनची प्रॅक्टिस करतोय. बरोबर. आता प्रॅक्टिस करतोय क्वेश्चनची. तर क्वेश्चन हा नंबर 2चा आहे का नंबर 3चा आहे. नंबर 2चा म्हणजे वर्बल क्वेश्चन. शेवटी का असणारा. नंबर 3चा म्हणजे WH क्वेश्चन. 2 नंबरचा क्वेश्चन आहे का 3 नंबरचा क्वेश्चन आहे सांगा. 3 नंबर. बर 3 नंबर. याचा अर्थ आपल्याला इथून आपल्या सेंटेन्सचा जर्नी चालू करावं लागेल. इथून आपल्याला इथं जावं लागेल. इथून इथं आणि इथून मग आपण इथं पोहोचू. बरोबर आहे का नाही. बरं मला सांगा याचं सिंपल पॉझिटिव्ह सेंटेन्स काय होईल. तो उद्या तुझ्या बरोबर
का येणार नाही या वाक्याचं सिंपल पॉझिटिव्ह सेंटेन्स काय होईल मराठीमध्ये सांगा. मराठीमध्ये बरोबर नवीन नवीन मुलं सांगा. तुझ्या बरोबर हे येईल. आरोही वगैरे सगळे तुम्ही जुने एक्सपर्ट लोक आहेत. नवीन मुलं सांगा. नवीन मुलं तो उद्या तुझ्या नवीन मुलं बरोबर सांगा. हा तुझ्या बरोबर येईल. बरोबर आहे का? येईल. मग आपल्या मनातल्या मनात बनवलं आपण तो उद्या तुझ्या बरोबर येईल. बरोबर. त्याला आपलं काय करायचं इंग्लिश मध्ये बनवायचं. सांगा इंग्लिश मध्ये काय होईल. तो उद्या तुझ्या बरोबर येईल. याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं सांगा. हा हे बघा इथं ही वेल बोला रे नवीन मुलं काम विथ यू टुमारो. बरोबर व्हेरी गुड. ही विल कम विथ यू टुमारो. ही विल कम विथ यू टुमारो. समजलं. तर आता हे झालं 1 नंबरचं वाक्य. बर आता आपल्याला जायचं कुठं 3 नंबर जायचंय. बरोबर आहे की नाही. हे पॉझिटिव्ह 1 नंबर झालं. आता इथून आपल्याला कुठं जावं लागेल निगेटिव्ह बनवावं लागेल अगोदरला. या वाक्याला आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागेल. पुढे आपल्याला मग त्याचं वर्बल क्वेश्चन मनातल्या मनात आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला WH क्वेश्चन सॉरी असा आपणास जर्नी करावा लागेल. बर मग आता हे विल कम विथ यू टुमारो याचा निगेटिव्ह कसं होईल मला सांगा. काय करायचं विल नंतर नॉट ठेवायचं. बघा हे पण इथं लिहितो मी. निगेटिव्ह कसं बनवायचं सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. त्याला दुसऱ्या पद्धतीने कसं करता येईल तुम्हाला वॉन्ट वापरून देखील करता येईल. बरोबर आहे की नाही. चला सांगा मग मला ही विल कम विथ यू चा निगेटिव्ह बनवा. ही बोला रे ही विल नॉट कम विथ यू टुमारो. ही विल बघा रे मनातले मान बनवायचे. ही विल नॉट कम विथ यू टुमारो. ही विल नॉट कम विथ यू टुमारो. किंवा निगेटिव्ह दुसऱ्या पद्धतीने काय होईल ही वोंट कम विथ यू टुमारो. ही वोंट कम विथ यू टुमारो. समजतंय का येस और नो. समजतंय का ऑनलाईन वाले ठोंब्यानं बोला रे. येस Yes, बर 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 आता बघा ही विल नॉट कम विथ यू टुमारो आणि ही वोंट कम विथ यू टुमारो हे आपलं निगेटिव्हचं सिंपल सेंटेन्स बनवलं. आता वर्बल क्वेश्चन बनवायला काय करायचं विल परत सुरुवातीला घ्यायचं. विल ही नॉट बघा विल इकडे घेतलं विल ही नॉट कम विथ यू कम विथ यू टुमारो. विल ही नॉट कम विथ यू टुमारो किंवा वोंट ही कम विथ यू टुमारो. बरोबर आहे का. बघा आता विल ही नॉट कम विथ यू टुमारो किंवा वोंट ही कम विथ यू टुमारो. बघा हे आपल्याला मनात बोलायचं बरं हे विल ही नॉट कम विथ यू टुमारो किंवा शॉर्ट मध्ये देतो मी वोंट ही कम विथ यू टुमारो. हा झाला तुमचा वर्बल क्वेश्चन. मात्र आपला टार्गेट काय आहे WH क्वेश्चनचं. काय टार्गेट आहे WH क्वेश्चनचं. तर जो वर्बल क्वेश्चन आपल्या मनातल्या मनात बनलेला आहे त्याच्या अगोदर काय ठेवायचं आपल्याला WH शब्द. WH शब्द काय मला सांगा इथं का सांगा रे मग. हा सांगा वाय बोला रे. नॉट कम टुडे. टुडे नाही रे टुमारो. व्हेरी गुड. बघा काय केलं आपण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मनातल्या मनात सिंपल पॉझिटिव्ह बनवला. मनातल्या मनात सिंपल निगेटिव्ह बनवला. मनातल्या मनात आपण वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बनवला आणि वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बनवला की तुम्हाला WH क्वेश्चन निगेटिव्ह बनवता येतो. आता दुसऱ्या पद्धतीने काय होईल सांगा मला हे वाय Why won't he not come
युअर ए गाढवांनो, तुम्हाला एवढी अक्कल नाही का रे? वाय नंतर हा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा, परत नॉट म्हणलं कोणतरी बघा. वाय वोंट ही, परत नॉट म्हणतंय कोणतरी. हा, शांत आहे ना. वाय नंतर वोंट ही कम विथ यू टुमारो. हा, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का? येस नो? नवीन मुलं, नवीन मुलं समजतंय का? काय करायचं पुन्हा एकदा सांगतो. हा आपण सेंटेन्स, हा क्वेश्चन बनवला तर यासाठी काय केलं? हा बनवला, परत हा बनवला, परत हा बनवला, परत हा बनवला. जर मनातल्या मनात कॅल्क्युलेशन नाही करता आलं तर रफला कुठतरी करा, काय अडचण नाही. आपण पाडायला लिखाण करतो ना असं. आता इथं विचारलं असतं मला एक्झाम मध्ये, 7 8 जा हाऊ मच, मी रफ मध्ये काय करता? असं करता की नाही? आणि जर उत्तर लिहिता येतं काय? 56 50. असं करता ना. तसं रफ मध्ये तुम्ही याचं हे जे नो सेंटेन्स आहेत हे रफ मध्ये, इफ यू वॉन्ट एखाद्या रफ पेपरवर करू शकता, जोपर्यंत तुम्हाला मनातल्या मनात करण्याची सवय लागत नाही तोपर्यंत. समजलं का? चला आता पुढचं वाक्य सांगा मला, पुढचा क्वेश्चन सांगा. सांगा कोणताही आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो असे आपल्याला क्वेश्चन बनवायचे आहे. हा, गधे आपको क्या चाहिए कहां से आएगा रे? करता डायजेस्ट काम करेगा, करत्याला डायजेस्ट काम करे, सॉरी, करता डायजेस्ट काम करील, करता डायजेस्ट काम करील, ये टाइप में होना चाहिए. करता डायजेस्ट काम. फॉर एग्जाम्पल आप क्या करोगे? बघा लक्ष द्या इकडं. तुम्ही उद्या, तू 8 वाजता काय करशील? बघा वाक्य बघा. तुम 8 बजे क्या करोगे? तू 8 वाजता काय करशील? वाक्य बघा पुढचं. समजा हे वाक्य आहे, तू 8 वाजता काय करशील? सो मला सांगा, हे वाक्य WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे? सांगा. WH WH क्वेश्चन आहे. WH पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह याचा अर्थ आपला इथे पोहोचायचं, बरोबर आहे नाही? लक्षात इकडं, याचा अर्थ आपला इथे पोहोचायचंय. पॉझिटिव्ह मधला WH पर्यंत पोहोचायचंय. मग साधं वाक्य काय होईल? क्वेश्चन जर काढलं तर काय होईल? तू 8 वाजता, काम तू 8 वाजता 8 वाजता काहीतरी डमी तुम्हाला लिहावं लागेल बघा, लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी डमी आठवावं लागेल, काहीतरी काहीतरी डमी. म्हणजे 8 वाजता काय करशील? तर मी, तू 8 वाजता अभ्यास करशील, असं काहीतरी आपल्याला डमी आठवावं लागेल. डमी, डमी. मग तू 8 वाजता अभ्यास करशील. मनातल्या मनात काय करायचं मला सांग तुम्हाला. मनातल्या मनात तुमच्या रफवर काय करायचं? रफ 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 ठिकाणी मनातल्या मनात काय करायचं? यू विल स्टडी ऍट 8 PM. तू 8 वाजता अभ्यास करशील का? करायचं विल यू. म्हणजे काय करायचं? याला फक्त तुम्ही आता असा एरो करायचा, म्हणजे काय तुम्हाला हे रफ मध्ये लक्षात येईल. विल यू स्टडी ऍट 8 PM आणि इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. हे रफ मध्ये चाललंय आपलं, म्हणजे समजलं का नाही? रफ म्हणजे मध्ये चाललंय याचा अर्थ, रफ मध्ये चाललंय याचा अर्थ आपण मनातल्या मनात त्याला तयार करतोय. लक्षात घ्या. सो विल यू स्टडी ऍट 8 PM आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय लिहायचंय? काय करशील? व्हॉट, सॉरी वाय नाही, व्हॉट विल यू. आता करणे आलं बघा इथं. करणे, स्टडी म्हणजे काय? अभ्यास करणे. इथं फक्त करणे आलं म्हणून काय? डू ऍट 8 PM. बरोबर आहे का? इथं स्टडी केला आपण, स्टडी म्हणजे अभ्यास करणे. आता इथं काय? ओके फाईन, असं करू आपण. यू विल डू स्टडी असं करू आपण. हा, डू स्टडी. सो विल यू डू स्टडी आणि व्हॉट विल यू डू ऍट 8 PM. अशा पद्धतीनं आपण 1 नंबर पासून विचार चालू केला.
2 नंबरला असं वर्बल क्वेश्चन बनवला आणि 3 नंबर पर्यंत पोहोचलो. समजलं का या क्वेश्चन पर्यंत कसं पोहोचलो ते? पहिलं वाक्य बनवलं, तू 8 वाजता अभ्यास करशील. यू विल डू स्टडी ऍट 8 PM or 8 o'clock. तू 8 वाजता अभ्यास करशील म्हणजे काय? यू विल डू स्टडी ऍट 8 o'clock. तू 8 वाजता अभ्यास करशील का? विल यू, विल इकडे घेतलं बघा. विल यू डू स्टडी ऍट 8 o'clock. आणि हा वर्बल क्वेश्चन झाला की मग आपण त्याला काय केलं, त्याच्या अगोदर काय काय लिहिलं, काय साठी व्हॉट लिहिलं. व्हॉट विल यू डू. आता स्टडीच्या ऐवजी व्हॉट आलेला असल्यामुळं स्टडीला आपण हाकलून दिलं वाक्यातून. मग राहिलं काय? व्हॉट विल यू डू ऍट 8 o'clock. इथपर्यंत कसं आलं ते समजलं का? येस ऑर नो? समजलं की नाही? Yes, sir. बघा आता, तू Yes, 8 sir. वाजता काय करशील? काय काय म्हणजे व्हॉट. व्हॉट नंतर Wait. विल यू Do. डू 8 PM. ऍट 8 PM म्हणा किंवा 8 At 8 o'clock म्हणा. ऍट 8 PM म्हणा किंवा ऍट 8 o'clock म्हणा. अथर्व मिसाळ काय गोंधळ झाला रे घरात? हा, चला पुढं सांगा, पुढचं वाक्य सांगा. अशा प्रकारचं पुढचं वाक्य सांगा मला क्वेश्चनचं, जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो. असे क्वेश्चन्स आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत. किती प्रॅक्टिस करायची आपल्याला? 350. मग तुम्ही म्हणाल सर आज तर एवढे स्लो शिकवता तुम्ही, मग कसं काय पोहोचणार? 100% पोहोचणार आपण. पोहोचण्यासाठी आपल्याला गडबड करायची नाही, समजून घेऊन पोहोचायचंय. घेऊन पळायचं नाही, फक्त समजून घ्यायचंय काय हातामध्ये काय येते. दोरी आहे का, साप आहे ते अगोदर बघा, नंतर पळा. तुम्ही काय करता? घेऊन पळता आणि नंतर सांगा अरे यार साप आहे हा. तसं समजून घ्या. अगोदर आपलं वाक्य काय कसं बनवायचे समजून घ्यायचं, नंतर पळायचंय. अगोदर पळायला सुरुवात करू नका. काय काय लोकांचं तेच असतं, कम्प्लिशनच्या मागे लागतात. जसं की मला एका पालकाचा फोन आला, सर याचं आणखीन काय चाललंय हो? अरे अहो म्हणलं, पालकांना सांगितलं आपण असे अनेक धडे शिकलो, पण ते कसं शिकलो? धडा धडा शिकलो, म्हणून आपला एकही धडा आठवत नाही. मग आम्ही या आपल्या पाल्यांना वेगळ्या प्रकारे शिकवायचं ठरवलेलं आहे. तुम्ही थोडासा धीर धरा. आणि मग ती नाधो महानोरांची कविता आपल्याला आठवली पाहिजे. म्हणे धीर धरी शोकावरी जननी. चला असू द्या, काय अडचण नाही. पालकांना थोडासा असतो उतावीळपणा, त्यांना माहित नसतं सिस्टम काय आहे. हे शिक्षकांचं सांगणं गरजेचं आहे. असे जे पालक तुम्हाला विचारतील त्यांना एकदा स्कूलमध्ये भेटायला बोलवा. त्यांना सांगा की कशा प्रकारे आपण फाउंडेशन सहित बिल्डिंग बांधणार आहोत. बिना फाउंडेशनच्या बिल्डिंग बांधल्या गेल्या, त्यामुळे धडाधड पडतायत आणि त्यामुळे त्या लोकांनी बांधलेले बिल्डिंग देखील पडतायत. देशाचं अतोनात नुकसान होतंय. पूल पडतायत, बिल्डिंग पडतायत, नुकसान होतंय. तर हे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या कच्च्या बिल्डिंग न बांधलेल्या बिल्डिंग पडू नये म्हणून त्यांचं फाउंडेशन घेणं चालू आहे. त्या पालकांना समजावून सांगा त्यांची काय चूक आहे. त्यांचं पण बरोबर आहे. पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिकवलं जातंय त्या पद्धतीने ते अपेक्षा करतायत. चला पुढचा क्वेश्चन. टीचर्स, हे मी तुमच्यासाठी व पालकांसाठी बोललेलो आहे. हा बोला बोला, बोल लवकर. तू हिस्ट्रीचा चार्ट बनवशील का? तो ऐकून आलं तुझं वाक्य? रेंज गेली. चला तू पुढचा कोणतरी सांगा रे. हिस्ट्रीचा चार्ट बनवशील का? सिद्धांत. थांब थांब, दुर्वा रेंज मध्ये आल्यावर सांग. हा सिद्धांत सांग. तू मला चार्ट बनवण्यासाठी मदत करशील का? ओके, दुर्वा तुझं वाक्य नाही अंदाजावर लिहितो. तू चार्ट बनवशील का? तुझं वाक्य मला असं काहीतरी ऐकू आलं. तू चार्ट बनवशील का? आणि सिद्धांत तुझं पण वाक्य लिहितो. तू
मला चार्ट बनवण्यासाठी मदत करशील का? लक्षात घ्या रे, दोन्ही वाक्य वर्बल क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या, शेवटी काय आहे, दोन्ही वाक्य पॉझिटिव्हच आहेत. याचा अर्थ आपल्याला वाक्याची सुरुवात इथून करायची आहे. आपल्या प्रवास वाक्याचा जर्नी इथून चालू होईल आणि आपला प्रवास इथंच संपेल. तू चार्ट बनवशील का, याचं साधं वाक्य काय होईल? सिंपल सेंटेन्स पॉझिटिव्ह. सांगा सांगा, मराठीमध्ये काय वाक्य होईल याचं? तू चार्ट तू चार्ट. बनवशील. चार्ट व्हेरी गुड, बनवशील. व्हेरी गुड, बरोबर आहे. तू चार्ट बनवशील. मग त्याचं इंग्लिश मध्ये काय होईल? यू, हे रफ मध्ये करायचं आपल्याला. विल प्रिपेअर किंवा मेक चार्ट. बरोबर आहे. तुम्ही अ चार्ट पण म्हणू शकता. ठीक आहे, यू विल प्रिपेअर किंवा मेक अ चार्ट. इंग्रज म्हणतात एक असल्यास अ लिहा. बरोबर. आता आपला बनवायचं आहे, बनवशील का. हा, लावा डोकं, फक्त यांना एक्सचेंज करा आणि बाकी रिपीट तसंच करायचं. हा, बोला. विल यू तू चार्ट बनवशील का? सगळे म्हणून सांगा. विल यू विल मेक यू मेक म्हणू आपण. हा, मेक. प्रिपेअर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, मग मेक म्हणू आपण. मेक अ चार्ट. आता बघा, त्याच पद्धतीचं दुसरं वाक्य आहे, तू मला चार्ट बनवण्यासाठी मदत करशील का. इथं मेन वर्ब होतं बनवणे, इथं मेन वर्ब आहे मदत करणे. बरोबर आहे की नाही? मग साधं वाक्य काय होईल याचं? तू मला मला सांगा, वर्बल तू क्वेश्चन मला कॅन्सल करून मला. हा, तू मला चार्ट बनवायला मदत करशील. बरोबर, करशील. मग काय होईल पहिलं वाक्य? यू विल. यू विल, यू विल काय? मदत करणे, हेल्प. कोणाला? मला. सब्जेक्ट नंतर मला म्हणतं डायरेक्ट तुम्हाला विदाउट टू लिहिता येतं. यू विल हेल्प मी. त्यासाठी बनवण्यासाठी तुम्हाला कालच शिकवलंय. टू मेक, टू मेक किंवा फॉर मेकिंग काय? अ चार्ट. पहिलं वाक्य तयार झालं, तुम्हाला दुसरं आपोआपच बनवता येईल. सांगा मला, मग दुसरं कसं होईल? सांगा. नंबर 2चं वाक्य हे. हेल्प मी टू मेक अ चार्ट. ए गाढवा, कोण म्हणतं रे विल यू मेक अ चार्ट? मूर्ख आहेस का? लक्ष द्या अगोदर त्यानं. मी काय सांगेन तुम्हाला, डोकं लावू नका रे. मी 50 वेळेस सांगतोय. हे याचं हे इकडं आणि हे इकडं करायचं आणि बाकी सगळं बघून सांगायचं. गडबड करू नका. चला सांगा बघून. गडबड करू नका, असं लगेच एका दिवसात 4 नक्की करू नका. हा, वेल हेल्प मी अरे टू विल मी टू चार्ट. हेल्प मी टू चार्ट. मेक. मी टू चार्ट. गाढव आहे कुठला? विल यू हेल्प मी टू चार्ट म्हणताय. मी काढून टाकलं बरं का अशा लोकांना. मूर्ख आहेत वाचणार हे. विल यू हेल्प मी टू मेक सोडून दिलं तरी डायरेक्ट चार्ट म्हणताय. मला माहिती आहे कोण म्हणताय ते. विल यू हेल्प मी टू मेक अ चार्ट. म्हणून मी सावकाश घेतोय. एवढं सावकाश घेऊन देखील तुम्ही तुम्हाला तिकडे त्या बिल्डिंग मधून 4थ्या मजल्यावरून खाली 10 वेळेस केलं पाहिजे. चक्कर आलं सोडलं पाहिजे मला. किती गडबड करता रे? त्यांना असं 4, 4, 5, 10 चक्र मारायला लावा ह्या चूक करणाऱ्या पोरांना, गडबड करणाऱ्या. इफ यू डोंट पनिश देम, हे असंच चुका करतात लाईफ मध्ये. मी एवढं स्लो सांगतो त्यांना गडबड आहे. टीचर्स प्लीज कीप युअर इयर्स ओपन. तुम्ही जोपर्यंत त्या मुलांना व्यवस्थित पनिशमेंट मारू नका, त्यांना वेगळ्या पनिशमेंट द्या. त्याला 10 वेळेस 50 वेळेस द्यायची पनिशमेंट द्या. विदाउट पनिशमेंट जग सरळ होत नसतं. चला, विल यू हेल्प मी टू मेक अ चार्ट. चला पुढचं वाक्य सांगा मला. सर सार्थक. सांगा. सार्थक आणि अंकिता दोघंही सांगा, काय अडचण नाही. चला. तू माझा टिफिन पॅक करशील का. तो परत वर्बल क्वेश्चन जाणार आहे. माझा टिफिन, आता मी असं लिहितोय या वाक्याला, केव्हा पॅक करशील. बरोबर, केव्हा पॅक करशील. थोडस मी एक स्टेप पुढे नेलं, WH क्वेश्चन मध्ये नेलं. हा, कोण आहे पुढे रे? पुढे कोण होतं? सार्थक किंवा अंकिता कोण होतं सांगा.
अंकिता. एक झाला, दुसरा सांगा. आई अंकिता सांग. आई तू स्वयंपाक केव्हा बनवणार? आई कॉमा तू जेवण केव्हा बनवणार? आई तू जेवण केव्हा बनवणार? खटाळ सर माईक चालवा तुमचा. आई बघा वाक्य. आई हे संबोधन आहे बरं का, फक्त कॉल केलाय आई आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी. आता वाक्य आहे तू जेवण किती वाजता बनवणार, म्हणजे बनवशील. बनवणार म्हणा किंवा बनवशील म्हणा चालतंय. आई संबोधन आहे, कॉल केले आपण त्या आईला, ते वाक्याचा भाग नाहीये. तू जेवण किती वाजता बनवशील, बरोबर. गायत्री आली का? म्हण येस सर. गायत्री Yes, sir. हा लक्ष देऊन बघ, शांतीने बघ. हा आई तू तू जेवण किती वाजता बनवशील आणि तू माझा टिफिन केव्हा पॅक करशील. बघा दोन्ही कोणते आहेत? पॉझिटिव्ह मधील WH क्वेश्चन्स आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह मधील नंबर 3 चे क्वेश्चन्स आहेत. आपला जर्नी कुठून स्टार्ट करायचा आहे? इथून 1 नंबर पासून स्टार्ट करायचा आहे. मग मला पहिल्या वाक्याचं सांगा, क्वेश्चन काढून पहिलं वाक्य काय होईल सांगा मला. माझा टिफिन पॅक करशील? माझा टिफिन तू पॅक माझा कर. टिफिन केव्हा पॅक? करेक्ट आहे. आता मनातल्या मनात बनवा बरं त्याला. तू माझा टिफिन पॅक करशील, याला तोंडी बनवा बरं, काय होते सांगा. हा You pack my tiffin. You pack बघा रे, लक्षात घ्या नवीन लोक. व्हेरी गुड. यू विल पॅक माय टिफिन. व्हेरी गुड. यू विल पॅक माय टिफिन करेक्ट आहे. यू विल पॅक माय टिफिन एकदम करेक्ट आहे, बरोबर. आता बघा, यू विल पॅक माय टिफिन हा झाला 1 नंबरचं वाक्य झालं. आपल्याला 3 नंबरचं बनवायचंय. मग 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21. आता 7 3 जा 21 च्या अगोदर आपला 7 2 जा 14 हे देखील आठवण करायचंय. म्हणजे काय, तू माझा टिफिन पॅक करशील का? कसं होईल सांगा, मनातल्या मनात तोंडी सांगा. हा Will you pack my tiffin? Pack my tiffin. Will you pack my tiffin? बघा रे, बघा व्हेरी गुड. लक्षात घ्या. यू विल पॅक माय टिफिन, यू विल पॅक माय टिफिन, यू विल पॅक माय टिफिन. यातलं विल इकडे सुरुवातीला घ्यायचं आणि बोलायचं विल यू पॅक माय टिफिन. काही गडबड करू नका. सावकाश का होईना, परंतु तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. गडबडीत खड्ड्यात पोहोचण्यापेक्षा सावकाश आपण योग्य त्या इच्छित स्थळी पोहोचणं आवश्यक आहे. मग गडबडीत खड्ड्यात जाऊ नका. शांतीने बघा, पाणी वसरू द्या, नंतर प्रवेश करा नदीमध्ये. गडबडीत मग वाहून जाल. गडबड करू नका. नाही गडबडीत मी गेलो, कशाला केली गडबड मग मारायला. हा गडबड करू नका. अगोदर यू विल पॅक माय टिफिन, यू विल पॅक माय टिफिन, यू विल पॅक माय टिफिन. हळूच विल उचला आणि विल यू पॅक माय टिफिन. इथपर्यंत समजलं का? विल यू पॅक माय टिफिन इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? Yes. Yes. बर आता काय करायचं बघा. आपल्याकडं वेट. आता आपल्याकडं वर्बल क्वेश्चन आला. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वर्बल क्वेश्चन येईल तेव्हा तेव्हा खूप खुश व्हायचं. का? वर्बल क्वेश्चन आला तुम्हाला WH क्वेश्चन बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण आपला आता WH क्वेश्चन 100% बनणार आहे, असा आनंद आपला साजरा करता येऊ शकतो. वर्बल क्वेश्चन बनला विल यू पॅक माय टिफिन, वर्बल क्वेश्चन बनला विल यू पॅक माय टिफिन, विल यू पॅक माय टिफिन. 50 वेळेस बना, काही फरक पडत नाही. ठीक आहे. शांती 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 ही काही गडबड नाही. कारण गडबडीत खड्ड्यात जाण्यापेक्षा सावकाश शांततेने आपण इच्छित स्थळी पोहोचू. ठीक आहे. बर, विल यू पॅक माय टिफिन हे डोक्यात ठेवायचं आणि यातला WH क्वेश्चन बघायचा. केव्हा. W शब्द काय आपला? केव्हा. पुन्हा एकदा सांगा, वर्बल क्वेश्चन काय होता इंग्लिश मध्ये? Will you pack my tiffin? विल यू पॅक माय टिफिन. Pack आणि my हळूच या
हळूच्या वर्बल क्वेश्चनच्या ऐवजी अगोदर काय लावा, वेन लावा. चला बोला. When When will you pack my tiffin? when will you pack my वेन विल यू पॅक माय tiffin? टिफिन. गायत्री समजतंय का तुला? Yes, sir. समजतंय का? का समजल्यासारखं वाटतंय? समजतंय ना? व्हेरी गुड. बघा आता इथपर्यंत हे समजलं ना. वेन विल यू पॅक माय टिफिन. आता त्याच प्रकारचं वाक्य आहे. आई हे वाक्याचा भाग नाही, आई हे सेपरेट लिहिता येईल आपल्याला. तू जेवण किती वाजता बनवशील? या वाक्याचं एक नंबरचं वाक्य सांगा मला. साधं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये सांगा लवकर मराठीमध्ये. तू जेवण बनवशील. बरोबर, तू जेवण बनवशील. आता जेवण बनवण्यासाठी मेन वर्ब काय वापरायचं? कुक वापरू शकता किंवा मेक वापरू शकता किंवा प्रिपेअर वापरू शकता. कुक किंवा मेक किंवा प्रिपेअर. कुक किंवा मेक किंवा प्रिपेअर. समर्थ बोलणं झालं की माईक बंद कर. समर्थ राहुल माळी बोलणं संपलं की माईक बंद करायचं बाळा. हा, पहिलं वाक्य काय मग? तू जेवण बनवशील. बरोबर आहे का? हा, चला सांगा रे कसं होईल? तू जेवण बनवशील. तू जेवण बनवशील कसं होईल हे वाक्य? You will cook. यू विल कुक फूड म्हणा किंवा यू विल कुक म्हणून चालतंय. ठीक आहे. यू विल कुक फूड हे आपलं झालं तोंडी डोक्यातल्या डोक्यात. यू विल कुक फूड. यू विल कुक फूड. आता आपल्याला माहिती यातलं विल सुरुवातीला घेतलं तर आपला तयार होतो वर्बल क्वेश्चन. तू जेवण बनवशील का? कारण आपलं खरं टार्गेट काय आहे? वर्बल क्वेश्चन बनवणं हेच आपलं खरं टार्गेट आहे. कारण वर्बल क्वेश्चन पर्यंत पोहोचलो की आपण WH क्वेश्चन पर्यंत आपोआप सहजपणे पोहोचतो. हा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे. मग तू जेवण बनवशील का? कसं बनवता येईल सांगा मला. हा, Will you cook? Will you cook? Will you cook? विल यू कुक और विल यू कुक फूड चालेल. बरोबर आहे, कारण कुक म्हणजे स्वयंपाक करणे, काय अडचण नाही. विल यू कुक म्हणा किंवा विल यू कुक फूड म्हणा. जोरात कुक म्हणू नका रे, बाहेरचे कुत्रे इथले घरात. हा, कुक जोरात म्हणू नका. विल यू कुक फूड. बरोबर. आता विल यू कुक फूड म्हणलं की तुम्ही इथपर्यंत पोहोचले की तुम्ही खुश व्हायचं का? कारण तुम्हाला WH क्वेश्चन बनवता येणार आहे. आता विल यू कुक फूडच्या अगोदर काय ठेवायचं? W शब्द काय मला सांगा. W शब्द काय आहे? करेक्ट. किती वाजता हा W शब्द आहे सांगा मला. हे सुरुवातीला ठेवा. आई म्हणजे काय? मम्मी किंवा मदर किंवा आई. मम्मी म्हणा किंवा मदर म्हणा किंवा आई म्हणा. चला, मम्मी कॉमा आणि हे वाक्य लिहायचं आपल्याला. किती वाजता म्हणजे काय? बोला रे. At what time will you cook? Will you cook or will you cook food? नवीन मुलांना हे समजलं का? नवीन मुलांना हे समजलं का? असं जास्त येस ऑर नो? Yes. बर, सगळ्यांनी माझ्या बरोबर लिहिलंय का नाही लिहिलं? सगळ्यांनी माझ्या बरोबर लिहिलेलं आहे का नाही? येस ऑर नो? No. ज्यांनी लिहिलं नाही त्यांना मी फोटो पाठवतो. हा, ज्यांनी लिहिलं नाही त्यांना मी फोटो पाठवतो. आत्ताच्या आत्ता लिहून ठेवायचं आणि तुम्ही जोपर्यंत तुमचं लिहिणं होत नाही तोपर्यंत पालकांना समोर बसवायचं आणि त्यांच्या समोर लिहून काढायचं. मोबाईल तुमच्याकडे ठेवून मोबाईल मध्ये गाणे बघत बसायचं नाही रे गाढवांनो. हा, तुम्ही लिहिण्यासाठी मोबाईल ठेवणार आणि गाणे बघत बसणार. असं करायचं नाही. रील्स बघायच्या नाही, गेम खेळायचा नाही. समोर पालकांनी बसायचं आणि हे लिहून झाल्यानंतर मग त्यांना मोबाईल त्यांच्याकडून हिसकावून घ्यायचा. ठीक आहे, समजलं का? बरं, होमवर्क समजून घ्या. आजचा एवढाच पार्ट आपला पुरेसा आहे. होमवर्क समजून घ्या. होमवर्क HW. कवाळे सर हाजीर हो. येस सर. ओके, आता हे रिपीट करायचं आर 3 टाइम्स. किती वेळा रिपीट करायचं रे?
समजून अशाच प्रकारे Sir, समजून six, six. घ्यायचं. काय 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 बोलले अंधारे सर किंवा कवाळे सर, कोण काहीतरी बोललं? बोला ना सर, काय बोलले? 25 सेट सर. आपलं सेट कुठं चाललंय सेंटेन्स आपलं? सेंटेन्स सर. थांबा ना थांबा, आणखी विचारलं नाही मी. 3 टाइम्स रिपीट समजलं ना? रिपीट समजलं का? रिपीट 3 टाइम्स. तर बघा रिपीट किती आहे? 3 टाइम्स आहे. 3 टाइम्स किती होणार आहे? 21 होणार आहे ना? 7 3 21. एवढं 7 चाललंय बघायचं. आणि सेल्फ किती सर सांगा आता, सेल्फ तुम्ही सांगा. सेल्फ सांगा सर. 20 सर, 20 करा सर. 20. माझ्या मध्ये 15 करू द्या. 3 टाइम्स रिपीट आणि सेल्फ. ए ईश्वरी गप्रे, ईश्वरी गप्प बस. जरा दम काय जरा, लगेच गडबड झाली बोलायची. हा सर, कवाळे सर समजलं? क्लिअर? कवाळे सर चालेल का? येस सर. ओके. बाकी मुलांना समजलं का रे सगळ्यांना? होमवर्क समजला का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. ओके ओके. होमवर्क सगळ्यांनी टीचरना चेक करायला दाखवा. आणि तुमचे वाक्य नाही बघितले तर टीचर लोकांना माझं रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की त्यांनी टिक मार्क न करता फक्त केलंय का नाही हे बघा. ठीक आहे, टाइम असेल तर मात्र टिक मार्क करा. ऑल राईट, विथ दिस शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Shall we have pause? Video Okay, we'll have pause. Bye. Bye, sir.